अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। भाषा तुला जाणून घ्यायचं आहे ना की अशी कोण व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला याचा प्रत्यय आला आहे। हो, तुम्ही सांगा मला ती व्यक्ती कोण आहे। जिला त्याचा प्रत्यय आला आहे ती व्यक्ती आपल्या समोरच आहे। कोण? बानू। भानू तुला ठाव आहे वय त्या झाडाचं? हिला हिला प्रत्यय आला आहे कल्पवृक्षाच्या दैवी देणगीचा। हिला प्रचिती आली आहे। होय, हे सत्य आहे आणि हे तुला देखील ठाऊक आहे। ते कसे? भाषा काही दिव्य गोष्टी असतात ज्या कल्पवृक्षासारख्या दिव्य गोष्टींपासूनच प्राप्त केल्या जातात। अशीच एक दिव्य गोष्ट बानूकडे होती। कोणती? ज्यातून आम्ही दोघं संवाद साधायचो तो दिव्य करंडा। इंद्रदेवानी बानूला जो दिव्य करंडा दिला होता तो कल्पवृक्षाकडूनच प्राप्त झाला होता। बानूला अशी कोणती वस्तू देता येईल ज्याच्यामुळे तिला श्री खंडेरायांशी संवाद साधता येईल? हा करंडा तू जसा उघडशील तसे तुला त्यात श्री खंडेराय दिसू लागतील। कल्पवृक्षाकडून मिळालेली ही दिव्य भेट आहे, ती जपून ठेव। ज्या माध्यमातून तू यांच्याशी बोलण्याचे धाडस केले ते माध्यम म्हणजे हा करंडा, याचे तू विसर्जन कर। अशा दिव्य गोष्टींची आता मला चांगलीच प्रचिती आली आहे। मला ठाव होतं का आज ह्या आख्यानामध्ये असं काय बनणार आहे जे माझ्याशी जोडलेलं असेल। मुनिवर, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करावा। नारायण नारायण। तर समुद्र मंथनातून तो दिव्य असा कल्पवृक्ष बाहेर आला आहे असे सगळ्यांना कळताच साऱ्यांची दृष्टी त्याच्यावर खिळून राहिली। आता हे रत्न कोणाकडे जाणार याची उत्सुकता दोन्ही पक्षांना होती। हा कल्पवृक्ष कोणाच्याही मनातील इच्छा पूर्ण करणारा आहे। मनोवांछित मनोकल्पित इच्छा पूर्ण करणारा हा कल्पवृक्ष म्हणजे एक अद्भुत रत्न आहे। हे प्रभू,
या कल्पवृक्षाच्या नुसत्या दर्शनाने देखील मनाला अत्यंत प्रसन्न वाटते आहे. होय देवेंद्र, कारण तो अलौकिक आहे. आणि हे जर खरं असेल तर समुद्र मंथनातून बाहेर पडलेले हे दुसरं रत्न दैत्यांच्या स्वाधीन झालं पाहिजे. कारण समुद्र मंथनातून जे पहिले रत्न बाहेर पडले अर्थात कामधेनू, तेव्हा ती देवांकडे दिली गेली. बळी, या समुद्र मंथनातून बाहेर पडणारी रत्न ती कुणाला मिळतील हे त्रिमूर्ती ठरवतील. त्यात तू हस्तक्षेप करू नको. समुद्रातून आलेले पहिले रत्न जर देवांना दिले गेले असेल तर त्याच न्यायाने दुसरे रत्न हे दैत्यांकडेच आले पाहिजे. बळी, माझे ऐक. मला असे वाटते की या समुद्र मंथनातून जे जे काही बाहेर पडेल त्याची विभागणी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्रिमूर्तींचा आहे. आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप न केलेला बरा. त्रिमूर्तींचा जर तो अधिकार असेल तर त्यानुसार त्यांनी विभागणी करायला हवी होती. समुद्रातून पहिले रत्न बाहेर पडले त्यावेळी दुसरे रत्न कोणाला दिले जाईल हे त्यांनी आधीच सांगायला हवं होतं, पण तसं झालं नाही. महादेव, हे तर मोठं संकटच आलं आहे असं वाटतं आहे. आता यावर आपणच काय तो निर्णय घ्यावा. नारायण नारायण. एकीकडे देवांची अशी भूमिका होती की समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या रत्नांची विभागणी ही त्रिमूर्ती सांगतील त्याप्रमाणेच केली जावी. आणि दुसरीकडे दैत्यांना मात्र असे वाटत होते की समुद्र मंथनातून बाहेर पडलेले पहिले रत्न हे देवांकडे गेले. त्याच न्यायाने आता जे रत्न बाहेर पडेल ते दैत्यांनाच मिळावे. आणि तसं झालं असेलही. नारायण नारायण. देवी, खरोखरीच या रत्नांची विभागणी करणे हे एक दिव्यच होते. असे सहजासहजी या रत्नांचे दायित्व कुणावरही सोपवणे शक्य नव्हते. आणि कोणाला काय द्यावे हे ठरवण्यासाठी त्याचे बलस्थान काय आहे, त्याची वृत्ती काय आहे याचा विचार करणे अतिशय महत्वाचे होते. ते रत्न त्यांच्या हाती पडले तर ते त्याचा वापर कसा करतील ह्याचा विचार करणे देखील अनिवार्य होते. आणि त्यातून देवी हे रत्न मनोवांछित इच्छा पूर्ण करणारे होते. त्यामुळे दोन्ही पक्षांना हे रत्न हवे होते. थोडक्यात कल्पवृक्ष कोणाकडे जाणार याचा निर्णय लगेच झाला नाही, हो ना? होय देवी. आता महादेव काय म्हणतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. होय, खरोखरीच हे कार्य तेवढे सोपे नव्हते. हे श्री महादेव, आता आपणच याचा निर्णय करावा. त्यात महादेवांना विचार करायला आणि निर्णय घ्यायला वेळ लागणार नाही. मला ठाऊक आहे हा कल्पवृक्ष समुद्र मंथनातून बाहेर आलेले दुसरे रत्न हे दैत्यांकडेच दिले जाईल. मनोवांछित इच्छा पूर्ण करणारा हा वृक्ष, हा कल्पवृक्ष, ह्याच्यावर अधिकार देवांचा असेल. हे श्री महादेव, या समुद्र मंथनातून बाहेर आलेले दुसरे रत्न अर्थात हा कल्पवृक्ष, हाही आपण देवांकडेच ठेवण्याचा निर्णय दिला. ही आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही.
या कल्पवृक्षाचे अत्यंत आदरपूर्वक सतत पूजन केले जाईल। इंद्रदेव, हा काही सामान्य वृक्ष नाही, तर हा कल्पवृक्ष आहे। तेव्हा केवळ आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा वृक्ष नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा। हा कल्पवृक्ष एक प्रतीक आहे, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक। केवळ इतकंच नाही, तर ह्याच्या सानिध्यात कोणतीही व्याधी होणार नाही अशी गुणकारी औषधी देखील त्याच्या जवळ आहे। हे श्री महादेवा, या गोष्टीचा देवांना कधीही विसर पडणार नाही। इंद्रदेव, आता ह्या कल्पवृक्षासाठी स्वर्गलोकी उचित असे स्थान तुम्हाला निवडावं लागेल। होय प्रभू। आणि अशा प्रकारे विचार करू कल्पवृक्ष देवांच्या हाती देण्यात आला। सदानंदाचा एकट 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 नारायण नारायण। कल्पवृक्ष जरी देवांकडे गेला असला तरी आता तो लावायचा कुठे, हा प्रश्न होता। श्री महादेवांनी देवेंद्रांना स्वर्गात एखादी यथोचित जागा बघून तिथे कल्पवृक्ष लावण्यास सांगितले आणि देवेंद्रांनी हा कल्पवृक्ष देवलोकी नेला। आता देवलोकी हा कल्पवृक्ष लावून त्याचे पूजन करायला सर्वजण आतुर होते। स्वामी, तुम्ही भूतलावर समुद्र मंथन सुरू असताना तुम्ही असे स्वर्गलोकी आलात, म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असणार। होय देव, या समुद्र मंथनातून 2 दिव्य अशी रत्न बाहेर पडली आहेत। साऱ्या सृष्टीच्या हितासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे। अहो, ही तर अत्यंत आनंदाची वार्ता आहे। आणि देवी, समुद्र मंथनातून बाहेर पडलेली दिव्य रत्न कुणाकडे असावीत याचा त्रिमूर्तींनी निर्णय घेतलाय। त्यानुसार ही दोन्ही दिव्य रत्न देवांना मिळाली आहेत। खरंच? हो। दिव्य अशी कामधेनू माता आणि अत्यंत अलौकिक असा कल्पवृक्ष आता देवांना प्राप्त झालाय। स्वर्गात या 2 रत्नांना स्थान मिळाले ही अत्यंत आनंदाची वार्ता आहे। देवी, आपण आता यांची पूजा करावी। नारायण नारायण। समुद्र मंथनातून 2 दिव्य रत्न बाहेर पडली, एक कामधेनू माता आणि दुसरे कल्पवृक्ष। ही दोन्ही रत्न देवांना मिळाली, त्यामुळे देव आनंदात होते। देवलोकात सगळीकडे चैतन्याला उधाण आले होते। ज्या रत्नांच्या साध्या दर्शनाने ही प्रसन्नता मिळते अशी ही दोन्ही रत्न स्वर्गात शोभून दिसत होती। देवांनी या दोन्ही रत्नांचे यथोचित असे पूजन केले होते आणि आता या दोन्ही रत्नांचा आपल्याला आशीर्वाद आहे ही भावना देवांना स्फुरण देत होती।
नारायण नारायण. तिकडे देवलोकात जरी उत्साहाचे उत्सवाचे वातावरण असले तरी दैत्यांना मात्र हे अजिबात आवडले नव्हते. आपल्यावर अन्याय झाला आहे या भावनेने दैत्य अत्यंत दुःखी झाले होते. अशा वेळी केवळ श्री महादेवच आपली बाजू समजून घेऊ शकतील या भावनेने दैत्यांचा राजा बळी याने श्री महादेवांची भेट घ्यायचे ठरवले. हे श्री ब्रह्मदेव, हे श्री महादेव, तुम्ही ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी, ह्या सृष्टीच्या भल्यासाठी तुम्ही त्रिमूर्ती ध्यान ठेवून असता. आजही समुद्र मंथनाच्या वेळी श्री विष्णूंनी कासवाचा अवतार धारण केला म्हणूनच हे समुद्र मंथन होऊ शकते. पण काय बळी? निसंकोचपणे बोल बळी, मनात साशंकता ठेवू नकोस. हो, मला असं म्हणायचं होतं की या समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दैत्य एकत्र आले तरीही आज आमच्यावर अन्यायच होतो आहे. आजवर दैत्याला कधीही न्याय मिळाला नाही. आज तुम्हा त्रिमूर्तींसमोरही तेच घडतंय. आजही आम्हाला आमचा अधिकार मिळाला नाही. बळी, समुद्र मंथनातून प्राप्त झालेला कल्पवृक्ष आणि कामधेनू ह्याचे दायित्व देवांकडे गेले आहे म्हणून तू हे म्हणत आहेस हे मला कळतंय. अर्थात प्रभो, कामधेनू समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पहिले रत्न हे देवांकडे गेले. त्याच न्यायाने दुसरे रत्न हे दैत्यांना मिळायला हवे होते, पण तसे घडले नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. बळी, तुला हे असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे, पण ही विभागणी ज्या आधाराने झाली आहे ती तुझ्या ध्यानात नाही येणार. तरी पण ही विभागणी होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आम्हाला ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणारा वृक्ष आमच्याकडे येऊच नाही की काय? जर आम्हाला काही मिळणारच नसेल तर हे मंथन आम्ही का करावं देवा? बळी, ह्यानंतर समुद्र मंथनातून जे रत्न बाहेर येईल त्यावर अधिकार दैत्यांचा असेल. हे असं नक्की घडेल देवा? होय. दैत्यांना झालेल्या गोष्टीचा राग येणं स्वाभाविक आहे श्री महादेव. श्री ब्रह्मदेव, दैत्यांचे काही चुकलं आहे असं मला नाही वाटत, कारण ते देखील सर्वस्व पणाला लावून समुद्र मंथन करत आहे. या दोन रत्नांपैकी कोणतंही रत्न त्यांच्या हाती पडलं असतं तरी त्यांना सदुपयोग करता आला नसता, हेही सत्यच आहे. होय, आणि म्हणूनच त्या दोन रत्नांवर दायित्व देवांचं आहे. आता पुढे जे रत्न येईल त्याचं स्वामित्व दैत्यांकडे जाईल. अर्थात आपणच त्यांना तसं सांगितलंय. होय, पण हे रत्न काय असेल हे आपल्याला ठाऊक नाही. ही रत्न म्हणजे सृष्टीला मिळालेल्या दिव्य शक्ती आहे. यापुढे देखील अशाच दिव्य शक्ती या समुद्र मंथनातून बाहेर येतील. दैत्यांच्या हाती नको ती शक्ती पडली तर अनर्थ होईल. श्री ब्रह्मदेव, आता दैत्यांकडे कोणती शक्ती येईल हे समुद्र मंथनातून पुढील कोणते रत्न बाहेर येईल ह्यावर अवलंबून आहे. नारायण नारायण. त्रिमूर्तींना हे चांगलेच ठाऊक होते की कोणती रत्न कोणाकडे द्यावी. या रत्नांचे दायित्व स्वीकारणे, ते निभावणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि मुख्य म्हणजे जर ही रत्न चुकीच्या हातात पडली असती तर मात्र अनर्थ झाला असता. समुद्र मंथना
देव आणि दैत्य या दोघांनी सर्वस्व पणाला लावले होते आणि म्हणूनच समुद्र मंथनातून बाहेर आलेली रत्न दोघांनाही मिळणे अत्यंत आवश्यक होते. आणि म्हणूनच श्री महादेवांनी दैत्यांना असे सांगितले की आता जे रत्न बाहेर येईल ते दैत्यांनाच मिळेल. तुम्ही ते रत्न कोणते आहे हे बघितल्याशिवाय त्यांना असे कसे सांगितले? कारण दैत्यांना धीर देणे अत्यंत आवश्यक. कारण जर दैत्य समुद्र मंथन सोडून गेले असते तर समुद्रातून काहीच बाहेर आले नसते. आणि म्हणूनच देवी श्री महादेवांनी दैत्यांना तसे सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की दैत्यांना आणखीनच स्फुरण चढले. एकीकडे 2 रत्न मिळाल्याने देव आनंदी होते आणि दुसरीकडे आता जे रत्न बाहेर पडेल ते आपल्याला मिळेल या आनंदात दैत्य पूर्ण शक्ती लावत होते. आणि समुद्र मंथनाला पुन्हा प्रारंभ झाला.